ब्रेक नंतर देवा श्री गणेश या आमच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मुंबईतील मस्जिद बंदर मोरिया मंडळाकडनं दरवर्षी सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती साकारली जाते। या मंडळाचं यंदाचं 61वे वर्ष असून 11 वर्षांपासून इथे सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारली जाते। गणेशोत्सवात सिद्धिविनायक मंदिरात गर्दी होत असल्यानं मंडळानं भक्तांसाठी ही अनोखी संकल्पना आणली आहे। मुंबईतील मस्जिद बंदरचा मोरिया या गणेशोत्सव मंडळाकडनं दरवर्षी सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती साकारली जाते। कारण सिद्धिविनायक मंदिरात आपण जर बघितलं तर जे पारंपरिक सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी येथील आहे, मोठी गर्दी भक्तांची असते आणि त्या ठिकाणी अनेकांना नीट दर्शन घेता येत नाही। आणि आपण जर बघितलं तर मस्जिद बंदरचा मोरिया या ठिकाणी देखील सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभी केली जाते। जो गाभारा देखील आहे सिद्धिविनायक मंदिराचा, तो गाभारा देखील या ठिकाणी हुबेहूब या मस्जिद बंदरचा मोरिया गणेशोत्सव मंडळाकडनं साकारण्यात आलेला आहे। फक्त यामध्ये एक फरक आहे की गणरायाची जी मूर्ती आहे, जे पारंपरिक सिद्धिविनायक मंदिराची मूर्तीची सोंड ही उजव्या बाजूनी असते, मात्र या ठिकाणी हा पारंपरिक गणेशोत्सव नाहीये, 10 दिवसाचा गणेशोत्सव आहे। आणि यासाठी या मूर्तीची सोंड आपण जर बघितली तर डावीकडे असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपल्या सोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत, मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्याकडनं यामागची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत। तर सर, तुम्ही आम्हाला सांगा, तुमच्या माध्यमातून सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे, मुळात या संकल्पनेची सुरुवात कुठून झाली? सुरुवात आमचं 50 वर्ष होतं, त्यापासून आमचं चालू केलं हे बनवायचं। आणि सामान्य लोकांना सिद्धिविनायकाचं सुलभ दर्शन होत नाही, म्हणून आम्ही ही प्रतिकृती साकारली आहे। सर, की कशा पद्धतीच्या लोकांच्या प्रतिसाद मिळतोय तुमच्या गणेशोत्सव मंडळाला, आणि तुम्ही हे जे करतायत सिद्धिविनायकाचा प्रतिकृती उभी, यामागची तुमची भूमिका काय होती? काय नाही, भूमिका हेच आहे की सामान्य पब्लिकला दर्शन करायला भेटत नाही गणपती, त्यासाठी आम्ही लोक प्रतिकृती बनवली आहे गणपती। मोठ्या संख्येनं या ठिकाणी भक्त येत असतात, भक्तांच्या नेमक्या दर्शन घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया असतात? हे लोक तर सेम टू सेम मंदिरच आहे, सिद्धिविनायकची प्रतिरूपच आहे। सगळ्यांना असंच वाटते की सिद्धिविनायक मध्ये आले। आपण बघतोय, अर्थातच मी देखील या ठिकाणी आलोय आणि आपण सिद्धिविनायक मंदिराचा फील या ठिकाणी घेऊ शकतो। सिद्धिविनायक मंदिरातली जी गाभाऱ्यातील मुख्य मूर्ती आहे, ती मूर्ती देखील या ठिकाणी दिसून येते। दुसरीकडे आपण जर बघितलं तर सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये जे हनुमानाचं मंदिर आहे, तसं हनुमानाचं मंदिर देखील या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। दुसरा दीपस्तंभ, जो खऱ्याखुऱ्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दीपस्तंभ उभा करण्यात आलेला आहे, तो दीपस्तंभ, एकूणच ज्या गोष्टी संपूर्ण सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये आहेत, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत। मूषकराज देखील या ठिकाणी आहेत, जे उंदीर सिद्धिविनायक मंदिरामध्ये विराजमान आहेत ते। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर गाभाऱ्याच्या आतमध्ये एक जे गॅलरी करण्यात आलेली आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये, त्या सिद्धिविनायक मंदिरात, तसं एकूण पूर्ण हा देखावा त्याच पद्धतीचा उभा करण्यात आलेला आहे। याची उंची जर बघितली तर जमिनीपासून 50 फूट उंच इतका भव्य मंदिराचा पंडाल उभा करण्यात आलेला आहे। आणि लोकांना या ठिकाणी आल्यानंतर खऱ्याखुऱ्या सिद्धिविनायक मंदिरात आल्याची अनुभूती करून देण्याचा प्रयत्न या मस्जिद बंदरचा मोरिया मंडळाच्या माध्यमातून केला जातोय। प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।